श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। न च माधवसमो देवो न च मध्वसमो गुरुः न च तस्य समं शास्त्रं न च तस्य समः पुमान्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञस्तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। आचार्यः श्रीमदाचार्यः सन्तु मे जन्मजन्मनि। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। श्रोते हो, नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 83व्या भागात भेटत आहोत. आजचा आपला पहिला मुद्दा आहे मलूल झाले. अशीच एक सभा तुडुंब भरली होती. विद्वानांप्रमाणेच अन्य अनेक प्रकारचे जनसमुदायात सामील होते. श्री मध्वांचा तत्वोपदेश नेहमीप्रमाणे चालू होता. पाहता पाहता अचानकपणे 2 कुस्तीपटू भर वेगात लोकांना मागे ढकलीत गर्दीतून माग काढत पुढे आले. त्यांच्या मागे त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा एक मोठा समूहही येत होता. श्री मध्वांजवळ येऊन त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, आपण असामान्य बलशाली असल्याचे आम्ही ऐकले आहे. आम्हाला त्याची परीक्षा घेऊन पाहायची आहे. कृपया आम्हाला ही संधी उपलब्ध करून देऊन आमच्यावर अनुग्रह करावा. त्यांच्या नम्रतेतही उद्धटपणाचा भाव होता. श्री मध्वांच्या मुखावर नेहमीप्रमाणेच मृदू हास्य विलसत होते. तत्क्षणी ते उतरले. अवश्य अवश्य, का नाही, त्यासाठी आम्ही आत्ताही सिद्ध आहोत. त्या दोघांपैकी गंडवाट याची कांतावर देवस्थानाच्या समोरील 30 जणांच्या एकत्रित प्रयत्नानेही न उचलल्या जाणाऱ्या ध्वजस्तंभाला केवळ एकट्यानेच उचलणारा अशी खूप ख्याती होती. त्याचबरोबर त्याची अशीही ख्याती होती की एक गदा हातात घेऊन त्या गदेने नारळाच्या झाडावरील नारळ पटापटा खाली पाडण्यात तो अत्यंत तरबेज होता. पण आज मात्र त्याचा अवमान होणार होता. तो आपल्या थोरल्या भावासोबत आला होता. श्री मध्व म्हणाले, आम्ही तर संन्यासी आहोत. इतरांवर हात उगारणे आमच्या धर्मात बसत नाही. आम्ही तर असेच प्रवचन करत बसून राहणार. तुम्ही आपले सामर्थ्य आमचा गळा पकडून आवळून दाखवू शकता. दोघे भाऊ क्षणभर आश्चर्याने दंग राहिले. किती हे त्यांचे धैर्य, असे वाटून आश्चर्यचकित झाले आणि हे आव्हान आपल्यासाठी अत्यंत सोपे आहे असे वाटून आनंदितही झाले. परंतु त्यांचा तो आनंद केवळ भ्रमनिरास होता हे त्यांच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही. दोघेही श्री मध्वांवर धावून गेले. हर तऱ्हेचे प्रयत्न करूनही त्यांच्या हाती काही यश लागत नव्हते. श्री मध्वांची प्रसन्न मुद्रा नेहमीप्रमाणे सगळ्यांच्या नजरा आकर्षून घेत होती. श्री मध्वांचा गळा आवळणाऱ्या त्या दोघांना मात्र धाप लागली होती आणि त्यांच्या घामाच्या धाराही निथळत होत्या. श्री मध्वांनी आपल्या शिष्यांकडे पाहिले. गुरूंचा संदेश शिष्यांनी टिपला आणि त्या दोघांवर उपचार सुरू करून वाराही घालू लागले. तरीही आपल्या प्रयत्नांनी यशस्वी होण्यासाठी त्यांचे गळा आवळण्याचे कार्य चालूच होते. शेवटी अतिश्रमाने ते असमर्थ मल्ल गळून जमिनीवर कोसळले.
निपचित पडून राहिलेल्या त्या दोघांना यातून सावरून पूर्ववत मूळ पदावर येण्यासाठी बराच वेळ जावा लागला. नेहमीप्रमाणे अचल स्थितीत बसलेल्या श्री मध्वांनी स्मितहास्य वदनाने आपल्या शिष्यांना सांगून त्यांच्याकरवी योग्य उपचार करवून त्यांच्या वेदना कमी करविल्या. श्री वायुदेवांचा स्वभावच असा असतो. अखणाश्मासम. मातीच्या गोळ्याप्रमाणे असणाऱ्या शत्रूंसाठी ते अभेद्यच, अछेदसुद्धा. अचल खडकावर मातीचे गोळे पडले काय, किंवा मातीच्या गोळ्यांवर खडक पडला काय, चुरा होणार तो मातीचाच. येथेही तसेच घडले. हल्ला केला, तुटून पडले ती दोघे, आणि घायाळही झाले तेच. स्वतः मध्व मात्र नेहमीप्रमाणेच शांत. रामायणात हनुमंताच्या छातीवर प्रहार केल्यावर रावणाला जसा अनुभव आला तसाच अनुभव आता या दोघांना आला होता. त्या प्रसंगात रावणालाच त्रास सोसावा लागला होता, हनुमंताला नव्हे. श्री मध्व हे त्याच हनुमंताचा अवतार. ब्रह्माकडून शिवाकडून वर प्राप्त करून घेऊन त्यांच्या वराने बलवान झालेल्या रावणाला मात्र श्री हनुमंताने धूळ चारली होती. असे असताना या दोघांची काय कथा? हे सारे वादळाशी झुंज देऊन स्वतःची दमछाक करून घेऊन घायाळ झालेले लोक. पुढील मुद्दा आहे जगद्गुरूंचा परमगौरव. ते दोघे मल पूर्णतः पूर्ववत पूर्वस्थितीत आल्यावर त्यांना श्री मध्वांनी एक आदेश दिला. म्हणाले, हे पहा, मी तुम्हाला आणखीन एक संधी देतो. मी आता माझा हात जमिनीवर ठेवतो. माझ्या हातांची बोटे तुम्ही दोघांनी मिळून वर उचलण्यात जर यशस्वी झालात तर तुम्हीच विजयी. त्यांच्या मनात विजयाची आशा पल्लवित झाली. यापूर्वीच्या अनुभवाने त्यांच्या उत्साहावर पाणी पडले होते. त्यांचा दुराभिमान हेच त्याचे कारण होते. मोठ्या आशेने ते पुढे झाले व जमिनीवर टेकलेल्या हाताची बोटे वर उचलण्याच्या प्रयत्नास लागले. काय आश्चर्य! त्यांना श्री मध्वांच्या हाताची बोटे वर उचलता येईनात. शेवटी आपले हार मानण्याशिवाय त्यांना गत्यंतरच नव्हते. इंद्राच्या वज्रायुधाच्या माऱ्यातही हनुवटी न फुटलेल्या स्वतः हनुमंताचाच अवतार असणाऱ्या त्यांच्यासाठी यासारखी क्षुल्लक गोष्ट खिजगणतीतही नव्हती. त्यांनी त्या दोघा मल्लांना आपल्या बोटांना उचलण्यासही वजनदार बनविण्याचे कारण त्यांनी गरिमा योगशक्ती वापरली होती. त्या प्रकारच्या योगशक्तीने अत्यंत हलकी वस्तूही वजनदार बनविता येते. 1,00,000 रुपयाच्या चेकचे किंवा ड्राफ्टचे नाण्यातील वजन हे गरिमाचे भौतिक रूप असे सांगता येईल. महाभारतामध्ये वनपर्वात नकुल सहदेवांबरोबर द्रौपदी व युधिष्ठिराला जटासूर उचलून नेत होता तेव्हा युधिष्ठिराने गरिमा योग प्रकट केल्याचा उल्लेख आहे. रावण लक्ष्मणाला उचलून नेण्यास आला असता लक्ष्मणाने आपल्या मूळ रूपाचे स्मरण केले आणि आपल्यात अपार गुरुत्व प्रकट करून आपण रावणाकडून किंचितही हलवले जाणार नाही अशी योगशक्ती प्रकट केल्याचा उल्लेख रामायणातील युद्धकांडात येतो. पुढील मुद्दा आहे आणखीन जगद्गुरूंचे लघिमा कौशल्य. असाच आणखीन एक प्रसंग. नेहमीप्रमाणे अपार जनसमुदायाची ब्रह्मसभा. सर्वांच्याच मुखी श्री मध्वांच्या योगसिद्धीचा विषय. श्री मध्वांना त्या जनसमूहाला योगसिद्धीच्या आणखीन एका पैलूची ओळख करून देऊन
त्या योगे योगशास्त्राविषयी आकर्षण निर्माण करण्याची इच्छा झाली. त्याचबरोबर योगेश्वर श्रीहरीच्या सर्वोत्तमत्वाचा प्रसार करण्याचेही इप्सित होतेच. किंबहुना याच पार्श्वभूमीवर महात्म्यांच्या महिमा आधारित असतात. केवळ स्वतःच्या महिमेचे जो उद्घोष करतो तो दुरात्माच होय, परंतु भगवंताच्या महिमा दाखविण्यासाठी जो स्वतः महिमा प्रदर्शित करतो तो खरा महात्मा होय. श्रोते हो, हे वाक्य अधोरेखित करून मी आपणासाठी पुन्हा वाचत आहे. केवळ स्वतःच्या महिमेचे जो उद्घोष करतो तो खरा दुरात्मा, परंतु भगवंताच्या महिमा दाखविण्यासाठी जो स्वतः महिमा प्रदर्शित करतो तो खरा महात्मा होय. त्या जनसमुदायातून एका बटूला त्यांनी अत्यंत प्रेमाने आपल्याजवळ बोलाविले. नुकतेच त्याचे उपनयन झाले होते. पाहता पाहता श्रीमध्व त्या बटूच्या खांद्यावर चढून बसले. जनतेमध्ये आश्चर्याबरोबर भयमिश्रित भाव. हे काय पाहतो आपण? अत्यंत शक्तिशाली मल्लांना त्यांची साधी बोटेही उचलता येऊ नये एवढेही बलशाली असताना त्या बालकाच्या खांद्यावर सहज जाऊन बसले की हो. पण त्या बालकाला तर केवळ आपण फुले खांद्यावर घेतल्याचा अनुभव आला. देहास हितकारक व मनास आल्हाददायक अनुभव होता तो. ते त्या बालकास म्हणाले, चल त्या नृसिंह देवालयास प्रदक्षिणा घालो. बालकही खुश झाला. यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता इतका उत्साह त्याच्यात ओसंडून वाहत होता. त्याच्या नेहमीच्या चालीपेक्षाही आता त्याच्या चालीचा वेगही खूप वाढला होता. ते नृसिंह देवालयही छान विशाल असे होते. किंचितही प्रयास न पडता त्याने प्रदक्षिणा घातली. त्याच्यावर मंदस्मित श्रीमध्व आरूढ होते. ते आपल्या लघिमा योगसिद्धी प्रदर्शित करीत होते. ते वजन हलके करण्याचे कौशल्य आहे. विज्ञानाला यंत्राकरवी हे कौशल्य दाखविणे साध्य झाले आहे. उदाहरणार्थ, भौतिक विश्वात लाखो रुपयांच्या नाण्यांचे रूपांतर केवळ एका चेक किंवा ड्राफ्टमध्ये साध्य आहे. परंतु मंत्रसिद्धीच्या सहाय्याने भगवंताला प्रसन्न करून भगवंताशी थेट नाते जोडण्याची सिद्धी तत्त्वज्ञानाने प्राप्त होते. श्रीमध्वांनी त्या बालकावर आरूढ होऊन लघिमा सिद्धी जी प्रदर्शित केली ती केवळ त्या देवालयाच्या परिक्रमाच्या स्वरूपात होती. तथापि त्यात अन्य काही नव्हते. या रीतीने त्यांच्या प्रत्येक महिमा दर्शनामागे भगवंताची आराधना हाच केंद्रबिंदू होता. हे श्रीमध्वांचे आणखीन एक अभूतपूर्व वैशिष्ट्य. याप्रमाणे लघिमा कौशल्य दाखवीत आपल्या गुरुत्वाची जाणीव करून देणारे हे एकमेवाद्वितीय असे व्यक्तिमत्व. यापूर्वी एकदा कासरगोड जवळील क्षेत्री श्रीमध्व आपल्या एका तरुण शिष्यावर याच प्रकारे आरूढ होऊन आपला यात किंचितही भार त्याला न जाणवू देता बराच लांबचा पल्ला त्यांनी पार केला होता. याचेही या ठिकाणी स्मरण होते. श्रोते हो, आपण आज येथेच थांबत आहोत. या ग्रंथाचे अभिवाचन क्रमशः पुढे होईल. पुढील भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरि कर्ता.